हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक आगळा वेगळा घटक शिकणार आहोत. तो म्हणजे मराठीतील शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग कसे बनवायचे, हा आज आपण नवीन घटक अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं जे बेसिक नॉलेज लागतं ते म्हणजे स्वर, व्यंजन, इंग्रजीतील स्वर, मराठीतील स्वर अशा पद्धतीचे अक्षर आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तर मराठीमध्ये एकूण स्वर आहे 12 आणि ॲ आणि अ हे जे मराठीमध्ये आत्ता ॲड झालेले नव्याने इंग्रजी शब्द आहे आणि आणि आहा या दोन स्वरादी आहे. अशा पद्धतीने हे मराठीतील स्वर आपण बघू. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, ए, ओ, औ, आहा, ॲ आणि अ अशा पद्धतीने मराठीतील स्वर आहे. स्वर म्हणजे काय, ज्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला जिभेची किंवा ओठाची कुठली हालचाल करावी लागत नाही, की घर्षण होत नाही उच्चार करताना, त्याला स्वर असे म्हणतात, बरोबर. आणि इंग्रजीमध्ये स्वर आहे 5 आणि इंग्रजीमध्ये स्वरालाच वॉवेल्स असे म्हणता. बघा इंग्रजीतील स्वर कोणते, ए, ई, आय, ओ, यू. हे इंग्रजीतील 5 स्वर आहे. यांच्या मदतीने आपण इंग्रजीतील स्पेलिंग, वाचन हे सर्व या स्वरांच्या मदतीनेच करतो. बघा आता मराठीतील व्यंजन क, ख, ग, घ, ड ते ज्ञपर्यंत हे काय व्यंजन आहे. व्यंजनाचा उच्चार हा अर्धवट असतो. तो जेव्हा व्यंजनामध्ये स्वर मिसळतो त्यावेळेस त्या अक्षराचा पूर्ण असा उच्चार होतो किंवा पूर्ण असे अक्षर तयार होते. बघा हे व्यंजन आहे. व्यंजनाचे पाय असे मोडलेले असतात. मोडलेल्या स्वरूपात व्यंजन लिहिता म्हणजे ते अपूर्ण उच्चाराचे असते. यामध्ये जेव्हा स्वर मिसळता त्यावेळेस ते एक पूर्ण अक्षर तयार होतं. बघा तर या व्यंजनमध्ये क साठी काय वापरता इंग्रजीमध्ये के, ख साठी के एच, ग साठी जी, घ साठी जी एच, ड साठी डी, च साठी सी एच, छ साठी सी एच, सी डबल एच, ज साठी जे, झ साठी जे एच किंवा झेड पण वापरतात, त्र साठी टी आर, त्यानंतर ट साठी वापरतात टी, त्यानंतर ठ साठी वापरतात टी एच, ड साठी डी, ढ साठी डी एच, न साठी एन, त साठी टी, थ साठी टी एच, ड साठी डी, ढ साठी डी एच, न साठी एन, प साठी पी, फ साठी पी एच, ब साठी बी, त्यानंतर भ साठी बी एच, नंतर म साठी एम, य साठी माय, र साठी आर, ल साठी एल, व साठी व्ही किंवा डब्ल्यू वापरतो आपण. जेव्हा शब्दामध्ये व असा उच्चार होईल त्यावेळेस डब्ल्यू वापरायचा आणि व जर उच्चार झाला तर व्ही वापरायचा. त्यानंतर बघा षटकोनाचा ष साठी एस एच, स साठी एस, ह साठी एच, ळ साठी एल, व साठी के एस एच आणि ज्ञ साठी डी एन वाय. अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये या व्यंजनाला अक्षर. या व्यंजन म्हणजे काय तर ज्याचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वराची मदत घ्यावी लागते. स्वराच्या मदतीनेच आपण व्यंजनाचा उच्चार करू शकतो. बघा क चा उच्चार केल्यानंतर लास्टला जो येतो स्वर चा स्वर येतो. म्हणजे आपल्याला व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी कशाची गरज असते तर स्वराची गरज असते. आणि व्यंजनाचा उच्चार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला होटाची आणि होटाची आणि जे काय आपल्या जिभेची आपल्याला गरज भासते ही उच्चार करताना, बरोबर आहे की नाही. जिभेची किंवा होटाची हालचाल होते आणि तेव्हाच आपण व्यंजनाचा उच्चार करू शकतो. आणि मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजन आहे. जसे आपण बघितले क, ख, ग, घ तज्ञपर्यंत हे काय सगळे मराठीतील व्यंजन आहे. बघा आता क साठी आपण काय वापरतो के, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मिसळला तर काय व्यंजन तयार होतं क. मग के ए, क साठी क, के, अ साठी ए, मग काय तयार होईल क. मग ख कसा तयार होईल तर होईल क ख. ख साठी आपण काय होतो के एच आणि ए अक्षर स्वर, बरोबर की नाही. मग ख तयार होतो. त्यानंतर आता क आणि आ, क आ का काय तयार होतो का. मग के ए का एकच एका लिहिता कारण की एक काय होतो हे अक्षर बनण्यासाठी तयार होतो. जसं एक क तयार करण्यासाठी गेला आणि एकच ए जो काही उरतो तो कशासाठी वापरायचा कानासाठी. म्हणजे कानावरून असं लक्षात येतं की कानासाठी आपण फक्त एच वापरू शकतो, बरोबर नाही. एक एच वापरायचा. त्यानंतर बघा आता क साठी ए, त्यानंतर स्वर ई आहे आणि ई जर असेल म्हणजे आय, ई असेल तर आय. जर बघा अक्षराला जर पहिली वेलांटी असेल तर काय वापरायचं मग आय. ही पहिली वेलांटी कसली सिम्बॉल आहे तर ईचा सिम्बॉल आहे, बरोबर. पहिली वेलांटी म्हणजे काय ई. मग क साठी के आणि पहिल्या वेलांटीसाठी काय वापरायचा मग की. झाला हा तयार की. मग यावरून अक्षराला जर पहिली वेलांटी असेल तर काय वापरायचा आय वापरायचा. त्यानंतर बघा आता ई म्हणजे दुसरी वेलांटी. क साठी काय वापरलं के. त्यानंतर दीर्घ जर असेल तर डबल ई वापरायचा. आणि म्हणून अक्षराला जर दुसरी वेलांटी असेल तर काय वापरायचा डबल ई वापरायचा. इथं बघा क साठी के, दुसरी वेलांटी अक्षराला आहे म्हणून काय वापरण्यासाठी डबल ई. त्यानंतर बघा इथं क साठी के, त्यानंतर इथं उ, बरोबर. उ म्हणजे काय पहिला उकार. उ अक्षराचा उ हा असतो पहिला उकार. मग ह्या उ साठी पहिल्या उकारासाठी इंग्रजीमध्ये शब्द काय आहे, कोणतं स्वर वापरतात तर यू वापरता. म्हणून क साठी काय के आणि
पहिला उकार म्हणजे काय यू, खू. अशा पद्धतीने तयार होईल. मग खू कसा तयार होईल, के एच यू खू. गु कसा तयार होईल, जी यू गु. अशा पद्धतीने आपण पाराखडीतले अक्षर पण तयार करू शकतो. उ म्हणजे काय तर पहिला उकार, आणि त्यासाठी इंग्रजीमध्ये कोणतं स्वर वापरता पहिल्या उकाराला, तर यू. पहिला उकार असला तर काय वापरायचं मग यू. त्यानंतर क साठी के वापरता बघा, क साठी आपण के वापरतो. त्यानंतर हा उकार म्हणजे काय, दुसरा उकार. अक्षराला दुसरा उकार दिलेला असला म्हणजे कोणता उकार, दीर्घ उ. त्यानंतर बघा दुसऱ्या उकारासाठी इंग्रजीमध्ये काय वापरता, डबल ओ वापरता. डबल ओ बघा, के साठी के, क साठी के, आणि दुसरा उकार जर असले तर शब्दाला काय वापरायचं, अक्षराला डबल ओ. मग हा झाला खू तयार. मग खू कसा तयार होईल, के एस डबल ओ खू. अशा पद्धतीने खू तयार होईल. गु कसा तयार होईल, जी डबल ओ गु. अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. नंतर क बघा, क खालचं बघा आता, क साठी के वापरतो. ए म्हणजे काय, मात्रा असतो. ए म्हणजे काय, मात्रा, अक्षराला दिलेली मात्रा. म्हणजे मराठीतला ए म्हणजे के. बघा उच्चार कसा होतो, के, बरोबर आहे की नाही, के एचा उच्चार होतो. हा मात्रा म्हणजे मराठीतला ए स्वर. आणि इंग्रजीमध्ये त्याला काय वापरता, ई. मात्रा असेल तर शब्दाला काय असेल तर काय वापरायचा, ई. आता के साठी काय, के. क साठी काय, के. आणि हा जो काही मात्रा आहे त्याला इंग्रजीत कोणता स्वर वापरायचा, तर ई. बरोबर, के तयार होतो. मग खे कसा तयार होईल, तर के एच ई खे. अशा पद्धतीने खे तयार होईल. हा के तयार झाला. हा मात्रा म्हणजे काय असतो, मराठीतला स्वर ए. आणि इंग्रजीमध्ये या मात्राला काय वापरता, तर ई वापरायचा. मात्रा असेल जर अक्षराला तर काय वापरायचा, ई वापरायचा. त्यानंतर बघा क ए, बरोबर, ए. बघा के आणि हा जो काही ए असतो तो काय असतो, दोन मात्रे असता. काय असता, दोन मात्रे. हा बघा, हे ए म्हणजे काय, एक मात्रा, आणि हा एक्स्ट्रा दुसरा मात्रा. म्हणजे जेव्हा अक्षराला आपण दोन मात्रे देतो तेव्हा काय वापरायचं, ए आय वापरायचं. काय मग आता के साठी के, बरोबर, क साठी के, आणि ह्या दोन एका मात्रेसाठी आपण काय वापरलो होतो, ई. आता हे दोन मात्रेसाठी काय वापरायचं, ए आय. काय वापरायचं, दोन मात्रे. अक्षराला जर दोन मात्रे असेल तर काय वापरायचं, ए आय. तर खे कसा तयार होईल, के एच ए आय खे. अशा पद्धतीने खे तयार होईल. त्यानंतर बघा ओ म्हणजे काय, एक काना आणि एक मात्रा. बघा अक्षराला जर एक काना आणि एक मात्रा, बघा क आहे त्याला एक काना म्हणजे का आणि एक मात्रा म्हणजे को. बरोबर, काय शब्द तयार होतो, को. आता ह्या क साठी काय वापरायचा, के. आणि ह्या काना आणि एक मात्रासाठी काय वापरायचा, ओ. एक काना आणि एक मात्रा जर असेल अक्षराला तर काय वापरायचं, को. आता खो कसा तयार होईल, ख, आणि त्याला एक काना एक मात्रा खो. अशा पद्धतीने तयार करायचा. आता बघा औ म्हणजे काय, बघा एक अक्षराला एक काना आणि दोन मात्रे जर असेल तर काय वापरायचा, ए यू वापरायचं. बघा आता क साठी काय, के. एक काना आणि दोन मात्रे जर असेल अक्षराला तर काय वापरायचं, ए यू. मग काय तयार होतो, कऊ. बरोबर, आता खऊ कसा तयार होईल, के एच ए यू खऊ. गऊ, गे ए यू जी ए यू गऊ. अशा पद्धतीने आपण हे काय करू शकतो, तयार करू शकतो. पुन्हा एकदा बघा, अ साठी ए, आ साठी डबल ए, ई साठी आय दीर्घ ई डबल ई, उ साठी ह्रस्व उ दीर्घ उ साठी डबल ओ, ए साठी ई. एक मात्रा म्हणजे काय, एक मात्रा असेल अक्षराला तर ई वापरायचा. त्यानंतर अक्षराला जर दोन मात्रे असेल तर काय वापरायचा, ए आय. अक्षराला एक मात्रा आणि एक काना असेल, तर काय वापरायचा, ओ. त्यानंतर अक्षराला एक काना आणि दोन मात्रा असेल तर काय वापरायचं, तर ए यू वापरायचं. आता आपण दुसरा नियम बघू. नियम 2. जरी बघा आपण आ साठी काय वापरतो, डबल ए वापरतो, तरी आ व्यंजनामध्ये एकत्र होताना आ डबल ए मधील एक ए व्यंजन पूर्ण करायला जातो व एक काना म्हणून वापरतात. बघा आता एक आ जरी आपण काना असला तरी त्यासाठी एकच एक कसा वापरतो, एकच एक का वापरायचा. बघा तर आता एक क अक्षर आहे, क साठी आपण काय बघितलं, के. बरोबर, आणि प्लस आता आ साठी आपण काय घेतो, डबल ए. पण क साठी क पूर्ण होण्यासाठी हा एक ए क पूर्ण होण्यासाठी जाईल. बरोबर, एक के क पूर्ण होण्यासाठी जातो, आणि हा एकच ए काय राहतो, तर काण्यासाठी काय वापरता, मग एकच ए वापरता. बघा हा एक आहे तो क पूर्ण अक्षर होण्यासाठी जातो, आणि नंतर जो काही हा एक ए असतो तोच फक्त कशासाठी वापरायचा, काण्यासाठी. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की काना देण्यासाठी फक्त सिंगल एचाच काय करायचा, उपयोग करायचा. आ साठी डबल ए वापरतात, आ साठी डबल ए वापरतात. जर काना दिला तर काय फक्त वापरायचा, सिंगल एचाच उपयोग करायचा. अक्षराला जर एक काना असेल तर सिंगल एचाच उपयोग करायचा, लक्षात ठेवायचं. आता बघा आ साठी काय आहे, डबल ए. आ साठी काय वापरतो आपण, तर डबल ए. मग आ साठी काय येईल, डबल ए आ. बरोबर, आ साठी डबल ए. नंतर क साठी काय, के. आणि कानासाठी काय वापरायचा, मग ए. कानासाठी काय वापरायचा, ए. आ का. श साठी काय, यस.
यस यच, आकाश, अशा पद्धतीने आकाश ही स्पेलिंग तयार होईल. त्यानंतर बघा आ साठी काय डबल ए, आ साठी काय वापरायचा डबल ए. श साठी काय वापरला आपण इथं यस यच, श आणि काण्यासाठी काय वापरायचा ए. मग याचं असं स्पेलिंग तयार होईल आ शा. त्यानंतर सागर, बघा सागर कसं स्पेलिंग होईल स साठी काय वापरायचं स साठी एस आणि ह्या कानासाठी काय वापरायचं तर ए. साच, काय अक्षर द्या तो सा. ग साठी काय जी ए, ग साठी काय जी ए आणि आर र साठी काय आर, सागर. शेवटी जर काना मात्रा वेलांटी नसेल तर ह्या अक्षराचं फक्त व्यंजन वापरायचं. व्यंजनासाठी आपण जो काही इंग्रजी शब्द अक्षर वापरतो, जो काही अल्फाबेट्स वापरतो तोच वापरायचा, त्याच्या पुढे ए लिहायचा नाही. इतर ठिकाणी ए लिहायचं, जसं आपण ग ला लिहिलं जी ए. त्यानंतर काजल, क साठी काय वापरतो आपण के, काण्यासाठी ए, ज साठी काय जे ए आणि ल साठी काय एल. शेवटी काना मात्रा वेलांटी काहीच नाही म्हणून यल साठी ए वापरायचा नाही. त्यानंतर आसन, आ साठी काय वापरतो डबल ए, स साठी काय एस ए. त्यानंतर एन साठी काय वापरायचा तर न साठी काय वापरायचा एन, ए वापरायचा नाही. 3 काय सांगतोय तर शब्दामध्ये पहिली वेलांटी असेल तर काय वापरायचा आय वापरावा. शब्दामध्ये जर पहिली वेलांटी असेल तर काय वापरावा आय. त्यानंतर शब्दामध्ये दुसरी वेलांटी असेल तर काय वापरायचा डबल ई वापरायचा. शब्दामध्ये पहिल्या वेलांटी असेल तर आय आणि दुसरी वेलांटी असेल तर डबल ई. जर दुसरी वेलांटी शब्दाच्या शेवटी असेल, जर दुसरी वेलांटी शब्दाच्या शेवटी असेल तर तिथे काय वापरावा आय वापरावा. तर बघा इथं आपण बघितलं की पहिली वेलांटीसाठी काय वापरायचं आहे तर आय, दुसऱ्या वेलांटीसाठी डबल ई आणि जर दुसरी वेलांटी शेवटी आलं तर तिच्यासाठी काय वापरायचा आय वापरायचा. शेवटी जर शब्दाच्या शेवटी आली तर काय वापरायचा आय. आता बघा आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. स साठी काय वापरायचा एक लक्षात घ्या. आपण कोणताही वेलांटी उकार देताना आपण काय करतो बघा, पहिलं क काढला, पहिले अक्षर काढतो आणि मग त्याला काय वेलांटी द्यायची, उकार द्यायचा तो काढतो. तशाच पद्धतीने बघा पहिले स साठी काय एस बरोबर आणि ही वेलांटी आहे कोणती दुसरी वेलांटी. मग आताच आपण बघितलं दुसऱ्या वेलांटीसाठी काय वापरायचा डबल ई सी, हा तयार झाला सी. त्यानंतर म साठी काय एम आणि काण्यासाठी काय तर ए. मग अशा पद्धतीने सीमा हे नाव तयार होईल सी मा. त्यानंतर रीमा, बघा री, र साठी काय आर, त्यानंतर दुसरी वेलांटी म्हणून डबल ई, त्यानंतर म साठी काय एम ए, हे काय तयार होईल री मा. अशा पद्धतीने रीमाचं आपण स्पेलिंग तयार करू शकतो. नंतर गीता, बघा ग साठी काय तर जी गी ज, त्यानंतर दुसरी वेलांटी म्हणून डबल ई गी, त्यानंतर त साठी काय टी आणि काण्यासाठी काय हे गी ता. अशा पद्धतीने बघा. आता हे निरीक्षण करा तुम्ही, जे काही पहिले 3 उदाहरणं आहेत ते दुसरी वेलांटी आहे बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय वापरलं डबल ई वापरला, वेलांटीसाठी काय वापरला डबल ई. आणि जर दुसरी पहिली वेलांटी असेल तर काय वापरायचं आहे, पहिली वेलांटी असेल तर काय वापरायचा आय वापरायचा. आता बघा शिवाजी, शिवाजी, श ला पहिली वेलांटी आहे बघा. मग श साठी काय यस यच, शी पहिली वेलांटी म्हणून काय वापरायचा आय, हे झालं शी. त्यानंतर व साठी काय व्ही, काण्यासाठी काय ए, त्यानंतर ज साठी काय जे आणि दुसरी वेलांटी जर शेवटी आली, दुसरी वेलांटी जर शब्दाच्या शेवटी आली तर काय वापरायचा तर आय वापरावा. दुसरी वेलांटी जर शब्दाच्या शेवटी आली तर काय वापरायचा आय वापरावा. शिवाजी, अशा पद्धतीने शिवाजी स्पेलिंग तयार होईल. आता मी ताली, बघा म साठी काय एम, त्यानंतर पहिली वेलांटी म म्हणजे आय, त साठी काय टी, काण्यासाठी काय ए, मी ता, नंतर ल साठी काय यल, दुसरी वेलांटी शेवटी आली म्हणून काय द्यायचा आय, डबल ई लिहायचा नाही मिताली. त्यानंतर परी, प साठी काय पी ए, नंतर र साठी काय आर, दुसरी वेलांटी शेवटी आली म्हणून आय, प री. नंतर शिवानी, श साठी काय यस यच, त्यानंतर पहिली वेलांटी म्हणून आय, व साठी काय व्ही ए, काण्यासाठी ए, नंतर न साठी काय एन, दुसरी वेलांटी म्हणून शेवटी आली ते पण म्हणून काय वापरायचा आय. अशा पद्धतीने स्पेलिंग बनवायचे. पहिली वेलांटी आय, दुसरी वेलांटीसाठी डबल ई, पण दुसरी वेलांटी जर शब्दाच्या शेवटी आली तर त्यासाठी काय वापरायचा आय वापरायचा आहे. आता तिसरा नियम बघा, पहिला उकार असला तर काय वापरायचं अक्षराला यू वापरायचा, दुसरा उकार असेल तर डबल ओ वापरावा. पहिला उकार असेल तर यू आणि दुसरा उकार असेल तर डबल ओ वापरायचं. बघा पहिला उकार, आता बघू इथं प साठी प साठी काय वापरला इथं पी, त्यानंतर पहिला उकार आहे बघा, पहिला उकारसाठी यू, ज साठी जे आणि कानासाठी काय ए. अशा पद्धतीने पूजा हे नाव तयार झालं. त्यानंतर इथं बघा न साठी काय एन, पहिला उकार यू, त साठी टी, नंतर टी ए, त पूर्ण होण्यासाठी टी ए, नंतर न साठी एन, त्यानंतर सुमन, स साठी यस, स साठी यस, पहिला उकार म्हणजे यू, त्यानंतर म साठी एम ए आणि न साठी काय एन. अशा पद्धतीने सुमन हे नाव तयार झालं. त्यानंतर सुजित,
स साठी एस, पहिला उकार यू, त्यानंतर ज साठी जे, पहिली वेलांटी म्हणून आय, आणि त साठी टी सुजित, त्यानंतर अ साठी काय ए, न साठी एन, पहिला उकार आहे म्हणून यू, ज साठी जे, आणि काण्यासाठी ए अनुजा. त्याचप्रमाणे बघा दुसऱ्या उकारासाठी आपण काय वापरतो तर डबल ओ, प साठी पी, बरोबर, दुसरा उकार म्हणून डबल ओ, दुसरा उकार डबल ओ, नंतर न साठी काय एन, न साठी काय एन ए, आणि म साठी काय यम, न साठी यन, आणि म साठी काय यम, पूनम. अशा पद्धतीने पूनम नाव तयार होईल. आता नुपूर बघा, पहिला उकार यन, पहिला उकार यू, प साठी पी, त्यानंतर दुसरा उकार म्हणजे डबल ओ, आणि आर साठी र साठी आर, नुपूर. अशा पद्धतीने हे स्पेलिंग तयार होईल. त्यानंतर बघा खुशबू, ख साठी काय के यच, पहिला उकार यू, श साठी यस यच ए, श, ब साठी काय बी, आणि दुसरा उकार आहे म्हणून काय डबल ओ, खुशबू. अशा पद्धतीने तुम्ही खूप मोठ्या अक्षरांचे स्पेलिंग पण पटकन बनवू शकता. नून, न साठी काय एन, नू ला दुसरा उकार आहे डबल ओ नू, आणि न साठी काय एन नून, नंतर म साठी काय एम, नंतर दुसरा उकार आहे म्हणून डबल ओ, आणि न साठी काय एन. अशा मून. अशा पद्धतीने आपण पहिला उकार असेल तर यू वापरावा, दुसरा उकार असेल तर ओ वापरावा. अशा पद्धतीने स्पेलिंग बनवायचे आहे पहिल्या आणि दुसऱ्या उकाराचे. पुढील नियम बघू. बघा, दोन अक्षराला जर दोन मात्रे असतील, अक्षराला दोन मात्रे असतील तर काय वापरायचं ए आय वापरावा. अक्षराला जर दोन मात्रे असेल तर काय वापरायचा ए आय. बघा, कोणताही अक्षर घ्या, त्याला जर दोन मात्रे दिले तर काय वापरायचा, ह्या मात्रासाठी ए आय वापरायचा आहे. या दोन मात्रासाठी काय वापरायचा ए आय. तर बघा, कैलास, क, क वर दोन मात्रे, त्याचा उच्चार आपण कै करतो. जर ख वर दोन मात्रे असेल तर काय करू ख, खई, त्यानंतर ग वर दोन मात्रे गई, घ वर दोन मात्रे घई. अशा पद्धतीने आपण उच्चार करतो. तर जर अक्षराला जर शब्दाला दोन मात्रे असेल तर काय वापरायचं मग ए आय वापरायचा. तर क साठी काय आहे के, आणि या दोन मात्रासाठी काय सांगितलं मी वापरायला तर ए आय, कै, बरोबर, हा झाला कै. ल साठी काय यल, ह्या काण्यासाठी काय वापरायचा ए, कैला, स साठी काय यस, कैलास. अशा पद्धतीने स्पेलिंग तयार होईल. आता नैना, न साठी काय यन, दोन मात्रा आहे म्हणून ए आय नाही, नंतर न साठी काय यन, आणि काण्यासाठी काय ए नाही ना. अशा पद्धतीने. त्यानंतर ल साठी काय इथं खाली लईला, ल साठी काय एल, त्यानंतर दोन मात्रा आहे म्हणून ए आय लई, नंतर ल साठी पुन्हा यल, आणि काण्यासाठी काय ए लईला. अशा पद्धतीने लईला शब्द तयार होईल. त्यानंतर वैभव, व साठी काय व्ही, त्यानंतर दोन मात्रे त्याच्यासाठी काय ए आय, भ साठी काय बी यच ए, बी यच ए, आणि व साठी काय व्ही, वैभव. अशा पद्धतीने वैभवी. बघा, व साठी काय व्ही, दोन मात्रासाठी ए आय वै, भ साठी काय बी यच ए, वैभव, व साठी काय व्ही, आणि दुसरी वेलांटी शेवटी आहे म्हणून काय वापरायचा आय, वैभवी. दुसरी वेलांटी शेवटी आहे म्हणून आय वापरायचं. जर मध्ये जर आली तर काय वापरायचा डबल ई. लक्षात ठेवा. 6, मग वैशाली, व साठी काय व्ही, त्यानंतर दोन मात्रे त्याच्यासाठी काय ए आय वै, श साठी काय यस यच, काना आहे तिथं ए, ली साठी ल साठी काय यल, आणि दुसरी वेलांटी शेवटी आली म्हणून आय, वैशाली. अशा पद्धतीने आपण दोन मात्रे असलेले स्पेलिंग तयार करू. त्या पुढील नियम, एक काना दोन मात्रे, एक काना दोन मात्रे असेल तर काय वापरायचा ए यू वापरायचा. बघा, समजा हा क आहे, क ला काय एक काना आणि दोन मात्रे असं कोणतंही अक्षर असेल तर त्यासाठी काय वापरायचा ए यू हा इंग्रजी शब्द वापरायचा ए यू. बघा, आता इथं एक काना आणि दोन मात्रे दिलेले, काय वापरायचं सांगितलंय ए यू. मग काय नियम आहे, एक काना आणि दोन मात्रे असतील तर काय वापरायचा ए यू वापरावा असं सांगितलेलं आहे. मग क ला एक काना आणि दोन मात्रे ए यू, म्हणजे एक काना आणि दोन मात्रेसाठी काय वापरायचं अक्षर ए यू. आता बघू आपण स्पेलिंग वरनं समजून घेऊ. बघा, ग ला एक काना आणि दोन मात्रे, बरोबर. ग साठी काय वापरतो आपण तर जी, ग साठी काय वापरतो जी वापरतो की नाही, आणि दोन मात्रे आणि काय एक काना आहे याला, मग याला काय साठी काय वापरायचं ए यू, गऊ. र साठी काय आर ए, आणि व साठी काय व्ही, गऊ रव. अशा पद्धतीने गौरव स्पेलिंग तयार होईल. त्यानंतर सौरव, स साठी काय यस, स साठी काय वापरायचं यस, आणि एक काना आणि दोन मात्र्यासाठी काय ए यू, र साठी आर ए, आणि व साठी व्ही, सौरव. नंतर खालचं बघा, गौतम, ग साठी काय जी, आणि ए दोन मात्रे आणि एक काना आहे म्हणून ए यू, त साठी काय टी ए, आणि म साठी काय एम, गौतम. अशा पद्धतीने. नंतर गौरी, ग साठी काय जी, एक काना दोन मात्रे म्हणून ए यू, गऊ. र साठी काय आर, दुसरी वेलांटी शेवटी आली म्हणून काय वापरायचं आय, मध्ये आली कुठे शब्दाच्या तर काय डबल ई वापरायचा. चौधरी, बघा, च साठी काय सी यच, च साठी काय वापरता सी यच. त्यानंतर एक काना दोन मात्रे म्हणून
ए यू चऊ, नंतर ध साठी काय डी एच ए ध, आणि र साठी काय आर, दुसरी वेलांटी म्हणून शेवटी म्हणून आय, चौधरी. अशा पद्धतीने आपण स्पेलिंग बनवायचे शिकले. हे शिकण्यासाठी तुम्हाला आवश्यक म्हणजे व्यंजनासाठी कोणतं इंग्रजी अक्षर वापरता आणि स्वर जे व्हॉवेल्स आहे इंग्रजीमधले ए ई आय ओ यू हे तुमचे पाठच असले पाहिजे. ते कशा पद्धतीने वापरता. तसंच आ म्हणजे मराठीतला काना असतो. ई म्हणजे रस्व ई म्हणजे पहिली वेलांटी, दीर्घ ई म्हणजे दुसरी वेलांटी असते. पहिला उकार म्हणजे रस्व उ म्हणजे पहिला उकार, दीर्घ उ म्हणजे दुसरा उकार. त्यानंतर ए म्हणजे एक मात्रा, ऐ म्हणजे एक मात्रा, एक एक काना एक मात्रा. अशा पद्धतीने इंग्रजी आणि मराठी जे काही तुम्ही हे तुमचं पाठ असल्याशिवाय तुम्हाला स्पेलिंग येणार नाही. तर हे स्पेलिंग येण्यासाठी जास्तीत जास्त सराव करा आणि तुम्हाला इंग्रजीचे स्पेलिंग आणि इंग्रजी